नमस्कार, मी शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी कशी करतात ते पाहणार आहोत। ही भाजी बहुगुणी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे। तर चला तर आपण पाहूया शेवग्याच्या पानांची भाजी कशी करतात। आज आपण या शेवग्याच्या पानांची भाजी करणार आहोत। ही भाजी थंडीमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असते आणि ही थंडीच्या दिवसामध्ये लोक फार आवडीने खातात। ही गोल गोल पानं असतात याची, ही पानं काढायची आणि ह्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते। ही भाजी बहुगुणी असते। ही भाजी खाल्ल्याने माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढते। म्हणजे थंडीमध्ये जर सर्दी, खोकला, ताप वगैरे येत असेल तर त्याच्याबरोबर लढण्यासाठी ह्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते या भाजीने। म्हणून ही भाजी लोकांना फार आवडते आणि आवडीने खातात। तर आज आपण ही भाजी बनवूया। पहिल्यांदा आपण ही पानं आहे ती सगळी या काड्यांपासून काढून घेऊया। फक्त पानांचीच भाजी केली जाते। ह्या शेवग्याच्या काड्या काढून बाजूला ठेवल्या आहेत आणि आता ही पानं आपण घेतलेली आहेत। ही पानं आता स्वच्छ धुवून आपण याची भाजी करूया। शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी ही पानं आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ही आता विळीवर चांगली बारीक चिरून घेऊया। इकडे हे ओल्या नारळाचं खोबरं आहे आणि ह्या हिरव्या 2 मिरच्या व 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। या 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत। हे सर्व फोडणीला घालायचं आहे। आता आपण भाजी तयार करूया। गॅस ऑन करून मीडियम फ्लेमवर ठेवला आहे आणि त्याच्यात 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यात आपण पहिली लसूण घालणार आहोत। तेल गरम झाल्यावर पहिल्यांदा लसूण घातली। लसूण थोडे भाजल्यानंतर त्याच्यात आपण हे कांदा आणि मिरची घातलेली आहे। ते आता लाल होईपर्यंत कांदा व मिरची चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ही बारीक चिरलेली शेवग्याच्या पानांची भाजी आपण याच्यात घालायची आणि त्याच्यानंतर ही मुगाची डाळ घालायची। कांदा, मिरची, लसूण चांगलं भाजलेलं आहे। याच्यात आपण आता भाजी घालूया आणि मुगाची डाळ घालूया। आता या भाजीमध्ये आम्ही ओलं खोबरं घातलेलं आहे। झाकण लावून 15 मिनिटं ठेवल्यावर आपली शेवग्याच्या पानांची भाजी आता तयार आहे। भाजी आता चांगली शिजून आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे आणि त्याच्यासोबत 2 ज्वारीच्या भाकऱ्या केलेल्या आहेत। तर खूप छान अशी भाजी झालेली आहे। चविष्ट असते आणि पूर्ण जीवनसत्वाने परिपूर्ण अशी ही भाजी असते। ते थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी आपल्याला मिळते। तर तुम्हाला ही माझी आवडली असेल तर माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।